लहान मुलांसाठी बीट आणि रवा किती पौष्टिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आज मी याच बीटापासून आणि रव्यापासून तुम्हाला एक भन्नाट रेसिपी दाखवणार आहे, जी रेसिपी तुम्ही रोज कराल आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. बाहेरचे महागडे पदार्थ आणण्यापेक्षा ही रेसिपी एकदा घरी नक्की करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल. पहा, मी इथे एक मोठ्या आकाराचं बीट घेतलं आहे. तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला बीटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. आता या बीटाची मी व्यवस्थित अशी साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं हे बीट आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या किसणीने किसून घ्यायचं आहे. मी इथे संपूर्ण बीट अगदी याच पद्धतीने किसून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे अशी मोठी किसणी नसेल तर अद्रक किसायच्या किसणीने किसलं तरीसुद्धा चालणार आहे. इथे पहा, मी संपूर्ण बीट अशा पद्धतीने किसून घेतले. एका बीटाचा आपल्याला एवढा किस मिळालेला आहे. आता आपल्याला चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तुमची मुलं किती प्रमाणात तिखट खातात त्यानुसार तुम्ही इथे हिरव्या मिरचींचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण हा मिरची घेताना पहा, मिरचीचं देठ काढून घ्यायचे आणि त्यानंतरनं एका मिरचीचे 4 भाग करायचे आहेत. म्हणजे ही मिरची आपल्याला अगदी बारीक अशी चिरता येईल. मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची, म्हणजे मग ती मुलांच्या दाताखाली आली तरी त्यांना तिखट लागणार नाही. तर पहा, ह्या पदार्थामधली मिरची निवडता येत नाही, त्यामुळे मोठ्या मिरच्या चिरू आणि मग नंतर मुलं निवडतील असा समज ठेवू नका. एकदम बारीक मिरची चिरून घ्या. तर पहा, मी या पद्धतीने एका मिरचीचे 4 भाग केले आणि मग अशी बारीक अशी मिरची चिरून घेतली. आता मिरची जरा वेळ साईडला करूया. इथे मी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची बरं का या रेसिपीसाठी. तुम्ही इथे कोथिंबीरीऐवजी पालकसुद्धा वापरू शकता किंवा कोथिंबीर थोडी आणि पालक थोडी असं सुद्धा घेऊ शकता. कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतली होती. त्यानंतरनं ती अशा पद्धतीने जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची. तर पहा, मी इथे संपूर्ण कोथिंबीरसुद्धा छान बारीक चिरून घेतलेली आहे. अगदी याच पद्धतीने तुम्ही पालकसुद्धा बारीक चिरून घेऊ शकता. आता एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये आपल्याला आधी तेल घालून घ्यायचे. पहा, खूप जास्त तेल या रेसिपीला लागणार नाही आहे. अगदी 1 ते 1.5 पळी इतपत मी इथे तेल घालून घेतलं. त्यानंतरनं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची. बारीक मोहरीचा वापर करा. मोहरी छान तडतडली गेली की यामध्ये मी पांढरे तीळ घातलेले आहेत. पहा, पांढरे तीळ नक्की घाला, त्यामुळे ना खूप छान असा फ्लेवर तर येतोच, पण पांढरे तीळ आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात, त्यामुळे पांढरे तीळ आवर्जून घाला. इथे मी जी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची होती ती सुद्धा घालून घेतली. तेलामध्ये अशी मिरची घातली की तिचा कच्चेपणा बऱ्यापैकी निघून जातो आणि तिखटपणासुद्धा कमी होतो. आता यामध्ये मी कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता छान अशी ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे. पहा, या फोडणीमध्ये आपल्याला इतर काही जास्त साहित्य घालायचं नाही आहे. मस्त अशी सिंपल फोडणी तयार करून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता. या रेसिपीमध्ये मला जिरं आवडत नाही म्हणून मी इथे जिऱ्याचा वापर केलेला नाही आहे. आता त्यानंतरनं यामध्ये आपल्याला जे किसून घेतलेलं पीठ होतं ते घालून घ्यायचे. आता पहा, बीट घातलं की लगेचच आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. मीडियम फ्लेमवरती हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचे. तर पहा, मीडियम फ्लेमवर इथे जवळपास 1-1.5 मिनटं मी हे बीट परतवून घेतलेले आहे. अगदी याच पद्धतीने तुम्हालाही हे बीट परतून घ्यायचे. आता बीटासोबत तुम्ही इथे गाजरसुद्धा घालू शकता किंवा मग तुम्हाला इतर कोणती भाजी ॲड करायची असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. आता त्यानंतरनं इथे मी अर्धाच पॅकेट मॅगी मसाला घालून घेतला आहे, म्हणजे या चमच्याने 1 चमचा मॅगी मसाला. त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला. सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. जे काही मसाले तुम्हाला आवडत असतील ते नक्कीच तुम्ही यामध्ये घालू शकता. मी यामध्ये थोडीशी जिरे पावडरसुद्धा घालून घेतली आहे, कारण आपण फोडणीमध्ये जिरं घातलेलं नाही आहे. जिरं दाताखाली आलेलं मला फारसं आवडत नाही, त्यामुळे मी इथे जिऱ्याची पावडर वापरली आहे. तुम्ही फोडणीत जिरं वापरलं तरी चालणार आहे. सर्व मसाले छान असे मिक्स करून घेतले, व्यवस्थित परतवून घेतले. त्यानंतर आता आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. पहा, मी इथे 1 मोठी वाटी भरून रवा घेतलेला आहे. आता हा आपलं बीट थोडं मोठं होतं तर मग मी मोठ्या वाटी रव्याचा वापर केला आहे. बीट लहान असेल तर रवा कमी घ्या, 2 बीट वापरत असाल तर रवा जास्त घ्या. इथे मी 1 वाटी रवा या बीटामध्ये घालून घेतला. त्यानंतरनं संपूर्ण अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. बीट आणि रवा छान असा एकजीव झाला पाहिजे.
गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच मी हे व्यवस्थित असं परतवून घेणार आहे. आपल्याला बिटासोबत हा रवा कमीत कमी 1-2 मिनटं परतवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी मीडियम फ्लेमवरच 1-2 मिनटं हे अशाच पद्धतीने परतवून घेणार आहे. म्हणजे रवासुद्धा थोडा भाजला जातो आणि त्याचबरोबर बिटामध्ये व्यवस्थित मिक्स होतो, त्याच्या गाठी वगैरे होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, अगदी या पद्धतीने मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण इथे वाटीने मोजून पाणी घालूया. इथे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घातले, त्यानंतरनं परत मी 1 वाटी पाणी घालणार आहे. म्हणजे आपण जर 1 वाटी रवा घेतोय तर त्याच वाटीने मोजून 2 वाट्या पाणी घालायचं. पाणी खूप जास्त घालू नका आणि कमीही घालू नका. जेवढा रवा घेतलाय त्याच्या दुप्पट इथे पाणी घालायचं आहे आपल्याला. माझ्या रेसिपी शक्यतो प्रमाणबद्ध असतात. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणाची गरज आहे, आता बऱ्याच जणांना रव्यामध्ये पाणी किती घालायचं समजत नाही, त्यामुळे मी इथे रव्याचं आणि पाण्याचं प्रमाण दाखवलेलं आहे. आपल्या चॅनलवरती अशा सोप्या रेसिपी मी करून सांगत असते, त्यामुळे जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही अजूनही बेल आयकन प्रेस केलं नसेल तर बेल आयकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. पहा, आता मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं. तुम्हाला वाटतं असेल आपण उपमा करतोय की काय, तर तसं अजिबात नाही आहे. आपण इथे उपमा करत नाही आहोत. आणि तुम्ही म्हणाल की रवा जास्त भाजला गेला नाही, रवा पांढराच होता. तर रवा नंतरनं छान पद्धतीने भाजला जाणार आहे. ते कसं, ते सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे. पहा, झाकण ठेवून मी इथे 1-2 मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेतली. आता आपण एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पहा, पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. अजिबात जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे आणि कमीसुद्धा पाणी व्हायला नको आहे. आता मी हे एकदा मिक्स करून घेणार आणि परत एकदा झाकण ठेवून याला 2 मिनटासाठी वाफ देऊन घेणार. असं केल्यामुळे काय होतं, रवा जरा शिजला जातो. त्याचबरोबर याचं पाणी जे थोडंसं शिल्लक आहे ना, ते सुद्धा थोडं आटलं जाईल आणि हा गोळा थोडासा घट्टसर होईल. तर पहा, या पद्धतीने मी आता हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं एकदा. मध्ये मध्ये 1-2दा मिक्स करा, म्हणजे मग हे बॅटर खाली तळायला लागणार नाही. तर पहा, अशा पद्धतीने मी आता हे मिक्स करून घेतलं. झाकण ठेवते आणि 2 मिनटासाठी परत वाफ काढून घेते. 1-2 मिनटं झालेली आहेत. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त वाफ बसलेली आहे आणि हा रवासुद्धा परफेक्ट असा शिजला गेलेला आहे. जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही हे आत्ता असं डायरेक्टसुद्धा खायला देऊ शकता. जसं आपण उपमा करतो ना, त्याच पद्धतीने केलेलं आहे. फक्त यामध्ये कांदा वगैरे वापरला नाही आहे. पण या रेसिपीसाठी तुम्हाला जर कांदा वापरायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही बिटासोबत थोडासा हलका परतवून घेऊ शकता. आता आवडीनुसार वरतून कोथिंबीर घालायची आणि हे सर्व पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. कोथिंबीरीसोबत तुम्ही पालकसुद्धा घालू शकता. ती पालक कच्ची राहणार नाही. ती कशी, ते तुम्हाला पुढे समजेलच. आता पहा, इथे मी 1 प्लेट घेतलेली आहे. अशी पसरट प्लेट घ्यायची. तुम्हाला किती प्रमाणामध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे प्लेट पसरट घ्यायची आहे. मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला आता 2-3 वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी दाखवणार आहे इथून पुढे. त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक पहा. तुम्हाला आवडेल ती रेसिपी इथून पुढची तुम्ही करू शकता. तर पहा, मी इथे प्लेटला तेल लावून घेतलं. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचेत. तर इथे मी पांढरे तीळ अशा पद्धतीने घालून घेतले, म्हणजे ते दिसायला छान दिसतात. आता सोबतच कोथिंबीर घालायची आपल्याला इथे थोडीशी. पाहू शकता अगदी या पद्धतीने मी इथे कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. त्यानंतरनं आपण यावरती जे बॅटर आपण तयार करून ठेवलं होतं ना, ते घालून घेऊया. आता या प्लेटमध्ये जितकं बसेल तितकंच बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. जर तुम्हाला या संपूर्ण रेसिपीची, या संपूर्ण साहित्याची हीच रेसिपी करायची असेल तर तुम्ही मोठी प्लेट घ्या आणि मग त्यामध्ये तुम्ही हे करू शकता. मी इथे तुम्हाला एकाच बॅटरपासून वेगवेगळ्या रेसिपीज दाखवते आहे, त्यामुळे मग मी इथे तुम्हाला छोटी प्लेटमध्ये आता हे दाखवणार आहे. तर पहा, हे बॅटर खूप जास्त गरम आहे. हाताला सोसेल अशा पद्धतीने हे थापून घ्यायचे. अगदी हळूहळू असं हे थापून घ्या. हवं तर तुम्ही हातामध्ये प्लास्टिकची बॅग घालू शकता आणि मग हे थापून घेऊ शकता. पण हे गरम गरम असतानाच जरा थापलं की व्यवस्थित सेट होतं आणि मग याच्या ज्या आपण वड्या करणार ना, त्या अजिबात तुटणार वगैरे नाही आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 1 चमचा गव्हाच्या पिठापासून ही रेसिपी दाखवणार होती. गव्हाच्या पिठाचा तर कुठेच वापर केलेला नाही आहे. गव्हाचं पीठ कुठे वापरायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. रेसिपी एवढी कमाल आहे ना, की खरं सांगते, व्हिडिओ संपल्यानंतरनं तुम्ही लगेच ही रेसिपी करायला घ्याल. चवीला खरंच अप्रतिम होते. तुमच्या आवडीनुसार मसाले बॅलन्स करा. तुम्हाला आवडतील ते मसाले घाला, जे आवडत नाही ते स्किप करा आणि मग तुमच्या आवडीची रेसिपी ही होऊन जाईल.
पहा वरतून पुन्हा मी थोडेसे तीळ घालून घेतले, दिसायला किती सुंदर दिसतात ना. अशा पद्धतीने आपल्याला वरतूनसुद्धा थोडे तीळ लावायचे. आणि पहा ही प्लेट आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायची. आता हे थोडंसं गरम आहे ना, फ्रीजमध्ये ठेवून छान सेट करून घेऊया. एक 10 ते 15 मिनिटांसाठी मी ती प्लेट फ्रीजमध्ये ठेवली. तोपर्यंत आपण पुढची साहित्य जे पुढची रेसिपी आहे ती करून घेऊया. पहा इथे कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या बॅटरपासून आता मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट दाखवणार आहे. मग त्यातले जे कटलेट तुम्हाला आवडतील ते कटलेट तुम्ही करू शकता. आता हे आपण नेहमीच अशा पद्धतीने गोलाकार कटलेट तयार करतो. जसं रेग्युलर कटलेट असतात अगदी त्या पद्धतीने तुम्ही हे कटलेट तयार करून घेऊ शकता. हे बिटाचे कटलेट मुलांना असं दिसायलासुद्धा थोडं अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्याचबरोबर मुलांना हे चवीला एवढे आवडतात की तुमची मुलं कधी सगळं फस्त करतील तुम्हालाही समजणार नाही. तर पहा मी इथे 2 त्या पद्धतीने कटलेट तयार करून घेतले. त्यानंतरनं या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे कटलेट तयार करून घेऊ शकता. तुम्हाला जो आकार आवडत असेल ना तो आकार तुम्ही या कटलेटला देऊ शकता. पहा अगदी सहज असे ह्या कटलेट हातावरती असे वळता येतात. पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे बॉल्ससुद्धा तयार करून घेऊ शकता. गव्हाच्या पिठाचा मेन वापर आपल्याला पुढे करायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि यामधला तुम्ही कोणत्या प्रकारचे कटलेट करणार ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. मुलांना टिफिनमध्ये काहीतरी स्नॅक्स म्हणून द्यायचं असतं, त्यावेळी ही पौष्टिक रेसिपी तुम्ही देऊ शकता. पहा यामध्ये सगळंच पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही अगदी आरामात मुलांना ही रेसिपी देऊ शकता. इथे मी असे त्रिकोणी कटलेट केलेले आहेत. मुलांना थोडेसे असे वेगळे वेगळे आकार असले ना की त्यांनासुद्धा काहीतरी छान वेगळं वाटतं आणि मग मुलं आवडीने खातात. तुमची मुलं 2 वर्षाची असतील ना तर त्यांना तुम्ही आरामात ही रेसिपी देऊ शकता. 1-1.5 वर्षाच्या मुलांनासुद्धा देऊ शकता. यामध्ये कोणताही असा जड पदार्थ नाही आहे. पचायला सगळे पदार्थ हलके आहेत. फक्त मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. तर पहा इथे मी या पद्धतीचा सुद्धा एक कटलेट तयार केलेला आहे. असेच वेगवेगळे कटलेट मी इथे संपूर्ण प्लेटमध्ये तयार करून घेतले. हे सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवसासाठी ठेवू शकता. 1 ते 2 दिवसाच्या वर ठेवू नका. लहान मुलांना देताय तर आत्ता करून लगेचच अर्ध्या तासाच्या आत त्यांना खायला द्या. पण जर मोठ्यांसाठी करत असाल तर 2 दिवस तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि मग जेव्हा हवं आहे तेव्हा पुढची कृती करून ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता. आता पहा ही प्लेट मी जवळपास 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवली होती. आता ती बाहेर काढली आहे. पहा किती छान असं हे सेट झालेलं आहे. त्यामुळे याच्या वड्यासुद्धा मस्त अशा कट करता येतात. ते तुम्ही या पद्धतीने अशा पद्धतीने प्लेटमध्ये करून हे ठेवू शकता आणि मग जेव्हा तुम्हाला ह्या वड्या खायच्या असतील तेव्हा बाहेर काढून करू शकता. आता इथे मी या पद्धतीने पहा अशा लंबकुळे काप करून घेणारे याचे, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही छोटे छोटे चौकोनसुद्धा याचे कट करून घेतलेत तरी चालेल. आता तुम्हाला मी एक रेसिपी सांगते यामध्येच. पहा याचेत ना असे छोटे छोटे तुकडे करायचे. त्यानंतरनं कढईमध्ये मस्त अशी फोडणी तयार करायची. फोडणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे साहित्य घालू शकता. तेलामध्ये जिरं घाला, मोहरी घाला, सोबतच पांढरे तीळ घालू शकता. तुम्ही उडदाची डाळसुद्धा घालू शकता. उडदाच्या डाळीमुळे सुद्धा ही रेसिपी कमाल लागते. फोडणीमध्ये उडदाची थोडीशी डाळ घाला. त्यानंतरनं तुमच्या आवडीचे मसाले घाला. जसं की मॅगी मसाला असेल, पावभाजी मसाला असेल, या पद्धतीचे मसाले वापरा. थोडंसं मीठ घाला आणि मग ही मस्त फोडणीमध्ये तुम्ही ह्याच्या छोट्या छोट्या वड्या करून घाला आणि छान परतवून घ्या. मग भरपूर अशी कोथिंबीर घाला. मुलांना टिफिनसाठी अतिशय हेल्दी स्नॅक्स तयार होईल. पहा मी याच्या अशा लांब लांब खापा करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण लगेचच 1 चमचा बेसन पिठाचं काय करायचं होतं ते पाहूया आणि मग याचं काय करायचं आहे ते सुद्धा पाहूया. पहा इथे मी एका बाउलमध्ये कोथिंबीर घेतली. त्यामध्ये चमचाभर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचे. आता तुम्ही किती प्रमाणामध्ये ही रेसिपी लगेच करणार आहात त्या प्रमाणामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ इथे घ्यायचं आहे. मी इथे थोडं जास्त क्वांटिटीत करते आहे, त्यामुळे मी इथे 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे. सोबतच ओरेगॅनो घेतला आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडे पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला. पहा तुम्हाला ओरेगॅनो किती प्रमाणामध्ये हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. मी मीठ पुन्हा थोडंसं घातलेलं आहे कारण मला मीठ थोडं कमी वाटत होतं. आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. ओरेगॅनो नसेल नाही घातलात तरी चालेल, स्किप केलात तरी चालेल. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर ते घालू शकता. म्हणजे हा जो पदार्थ आहे ना तो छान दिसायला हवा यासाठी तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले किंवा रंगीत असं काहीतरी वापरू शकता. तर पहा मी इथे हे सर्व छान असं एकजीव करून घेते आहे.
थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे छान असं याची स्लरी तयार करून घ्यायची. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण नेमकं काय करतोय. पहा, हा पदार्थ एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो. तर पहा, मी पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि हे छान असं बॅटर तयार करून घेते. अगदी या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचे. खूप घट्ट ठेवू नका आणि खूपच पातळही करू नका. अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने हे बॅटर आपल्याला हवं आहे. आता काय करायचं, यामध्ये ना मी अगदी असं डीप करणार आहे फक्त. पहा, काट्या चमच्याने एक मी यामध्ये कटलेट टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने काट्या चमच्यानेच हे वर काढून घ्यायचे. आधीच मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल चेक करूया आधी गरम झालं आहे का. पहा, तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचे. बरं, हे कटलेट सोडत असताना गॅस मोठा करायचा आहे. बारीक गॅसवर हे कटलेट जर तळले तर तेल पितीन, कारण आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे मोठ्या गॅसवरच हे सगळे कटलेट आपल्याला तळून घ्यायचेत. तुम्हाला एका वेळी किती कटलेट करायचे तेवढे तुम्ही करू शकता, बाकीचे फ्रीजमध्ये ठेवू शकता. मीडियम टू हाय फ्लेमवर मी हे संपूर्ण कटलेट अशा पद्धतीने तळून घेणार आहे. आणि हां, हे कटलेट तळत असताना गॅस अजिबात बारीक करू नका. ही खूप महत्त्वाची टिप आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर मी इथे एक एक करून याच पद्धतीने हे कटलेट सोडून घेते तेलात. जे वरती आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे ना, ते अशा पद्धतीने थोडं पातळच हवं, खूप घट्ट करू नका. नाहीतर मग कटलेटला तो फ्लेवर, तो फील राहणार नाही. पहा, या गव्हाच्या पिठामुळे काय होतं, आपण हे तळत असताना हे छान कुरकुरीत व्हायला मदत होते. ह्याला वरतून एक वेगळी अशी कोटिंग येते, त्यामुळे आपले कटलेट अजून जास्त छान लागतात. जर तुम्हाला या पद्धतीने तळायचं नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की तळून ही हेल्दी रेसिपी राहणार नाही, मुलांना मला तेलकट द्यायचंच नाही आहे, तर तुम्ही नक्कीच याला फोडणी देऊ शकता. ह्याचे छान छोटे छोटे तुकडे करा आणि मग त्याला जशी मी मगाशी सांगितली त्या पद्धतीने फोडणी द्या. त्या फोडणीतले सुद्धा हे कटलेट छानच लागतात. तर पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने मी आता हे पलटी करून घेणार आहे. हे अगदीच ओलं असताना लगेचच झाऱ्या लावायचं नाही आहे. थोडंसं सेट झालं की त्यानंतरनं याला तुम्ही झाऱ्या लावू शकता. आणि मग हे अशा पद्धतीने आपल्याला मध्ये मध्ये सतत हलवत तळून घ्यायचे. पहा, याचा रंग ऑलरेडी लाल आहे, त्यामुळे हे खूप जास्त लाल करू नका, नाहीतर मग हे तळलेलेच तुम्हाला समजणार नाही. पहा, अशा पद्धतीने हलकासा रंग बदलला की मग आपल्याला हे कटलेट काढून घ्यायचेत. वरतून एक त्याला क्रंचीनेस येईल, हे तुमच्या लक्षात येईल लगेचच जेव्हा तुम्ही कटलेट हे तळत असाल. तर पहा, मी इथे आता हे कटलेट झालेले आहेत, हे काढून घेते. यावरती आपण जे पांढरे असे तीळ लावलेत, त्यामुळे हे कटलेट दिसायला अजून जास्त सुंदर दिसत आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि हे जे गव्हाच्या पिठाचा आपण ज्यावेळेस चमच्याने सोडतो ना, त्यावेळेस तो चुरा त्यामध्ये पडतो, तो काढून घ्यायचा. तो सुद्धा खायला अप्रतिम लागतो. याच पद्धतीने मी आता बाकीचे सुद्धा कटलेट सोडून घेणार आहे. पहा, कढईमध्ये मी अशा पद्धतीने सगळे कटलेट एका वेळी बसेल इतके कटलेट सोडून घेतले. बाकीचे कटलेट फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण इथे हे चेक करूया. मस्त असे कुरकुरीत झालेले, अगदी खुसखुशीत झाले होते. आतमधून छान पोकळ होतात. पहा, मी इथे हे तोडून दाखवते. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हे नक्कीच करू शकता. आणि मी तर म्हणेल की इतर सगळे आकार देण्यापेक्षा मस्त असं प्लेटमध्ये थापा. अगदी सोपंसुद्धा होतं आणि हे जरा पातळ असतात ना, तर मग अजून जास्त कुरकुरीत लागतात. पाहू शकता तुम्ही, हे सुद्धा मी एक कटलेट तुम्हाला तोडून दाखवणार आहे. आतमध्ये अगदी मस्त मोकळे असतात, जाळीदार असतात आणि हलके फुलके होतात. अशा पद्धतीने पाहू शकता. तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधी केली आहे का, मला प्लीज कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला नक्कीच कळवा. बरं, ही रेसिपी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत, सॉससोबत, केचपसोबत खाऊ शकता किंवा मग दह्यासोबतसुद्धा कमाल लागते. चहासोबत अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. एकदा तरी नक्की ट्राय करा. पाहुण्यांना ही रेसिपी करून खायला घाला आणि मग रेसिपी विचारल्यावर माझा व्हिडिओ नक्कीच रेकमेंड करा. बरं, चला, तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.